नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्र ही तशी सहकाराची पंढरी आहे असं म्हणतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचं अर्थकारण आणि काही अंशी राजकारण हे कशावरती अवलंबून आहे तर ते सहकार क्षेत्रावरती. असं म्हणतात सहकारी संस्था ज्याच्या हातात त्याचा त्या भूभागावरती त्या प्रदेशावरती हा वर्चस्मा असतो आणि त्यामुळेच गेल्या काही वर्षामध्ये सहकारी संस्था ताब्यात घेण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये अहमिका लागली. किंबहुना काही राजकीय पक्षांची ओळखच सहकारी संस्थांचं जाळं विणलेला किंवा सहकारी संस्था ताब्यात असलेला पक्ष किंवा ताब्यात असलेला नेता अशी बनलेली आहे. पण यातला राजकीय भाग बाजूला ठेवला तरीसुद्धा संपूर्ण महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या जडणघडणीमध्ये सहकार क्षेत्राचा अतिशय मोठा वाटा आहे हे आपण नाकारता येणार नाही आपल्याला. आज या विषयावरती मला बोलायचे, जाणून घ्यायचे की सहकार क्षेत्रासमोरील नेमकी आव्हानं काय आहेत. विशेषतः बँकिंग सेक्टरमध्ये, सहकारी बँकिंग सेक्टरमध्ये जे काही अनेक वेगवेगळे विषय येत आहेत, वेगवेगळे प्रश्न येत आहेत, त्याच्याकडं कशा अर्थानं बघितलं पाहिजे. एक कर्जदार म्हणून, एक ठेवीदार म्हणून सर्वसामान्य माणसांच्या अपेक्षा काय असतात आणि बँकर म्हणून एकूणच आत्ता सध्याचं सहकारी क्षेत्र कसं काम करते, या सगळ्या विषयावरती जाणून घेण्यासाठी आज मी आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष आदरणीय विद्याधरजी अनास्कर सर यांना. आपलं सर स्वागत. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा आपला जवळपास 3 दशकांचा सहकार क्षेत्राचा अनुभव आहे. म्हणजे अगदी लिज्जतच्या त्या प्रॉडक्टपासून किंवा त्या चळवळीपासून आपण सहकार क्षेत्राशी जोडला गेला आहात. आपण राज्य सहकारी बँक ही तोट्यात गेलेली होती, ती प्रशासक म्हणून जेव्हा तुम्ही कारभार हातात घेतला त्यानंतर ती आता फायद्यात आणलेली आहे. फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळेला सुद्धा आपण या बँकेचे अध्यक्ष होतात. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळी सुद्धा आपल्याकडेच धुरा होती आणि आता पुन्हा जेव्हा शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार आहे त्यावेळी सुद्धा तुम्ही राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष आहात. या सगळ्या प्रदीर्घ अनुभवामध्ये मला तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा विचारायचं आहे की खरोखर महाराष्ट्रातल्या सहकारी बँकिंग क्षेत्रासमोरची आता प्रमुख आव्हानं कुठली आहेत? नाही, आव्हानं असं म्हणण्यापेक्षा या बँकिंग क्षेत्राला सहकारामध्ये रिझर्व्ह बँकेला नेहमी असं वाटतं की सहकारी बँकांमध्ये प्रोफेशनलिझमचा अभाव आहे, म्हणजे व्यावसायिकतेचा अभाव आहे. कारण का आमचं लायसन्सिंग आहे ते रिझर्व्ह बँकेच्या अंडर असतं. आमची नोंदणी आहे महाराष्ट्र राज्य सहकार कायद्याअंतर्गत आम्ही नोंदणीकृत आहोत. परंतु आता परवाना दिला आहे तो सेंट्रल ॲक्टनुसार, बँकिंग रेग्युलेशन ॲक्टनुसार रिझर्व्ह बँकेने दिला आहे. तुम्ही आता हे सगळं नागरी सहकारी बँकांबद्दल बोलताय? हो, नागरी सहकारी बँका सगळ्याच बँका. बरं. कुठल्याही बँकेला आज बँक म्हटल्यानंतर नॅशनलाइज बँका सोडून नाही, हां, कुठलीही बँक असू दे, कुठली बँक हा शब्द आला की त्याला फक्त आणि फक्त बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट खाली रिझर्व्ह बँकच परवाना देते, दुसरं कोणीही परवाना देत नाही. पण नॅशनलाइज बँक असू दे, स्मॉल फायनान्स बँक असू दे, रुरल बँक असू दे किंवा आमची नागरी सहकारी बँक असू दे, राज्य बँक, जिल्हा बँक, कुठली बँक शब्द आला की रिझर्व्ह बँक परवानगी देते. RBIचा कंट्रोल असतो. त्यामुळे रिझर्व्ह बँकेचं आमच्यावरती रेग्युलेटर आमचा रिझर्व्ह बँक असतो. बरोबर. आणि रजिस्ट्रेशन अथॉरिटी आमची RCS असते. त्यामुळे सहकार कायद्यामध्ये की सभासदाचं हित हे प्रामुख्याने बघितलं जातं. बरोबर. म्हणजे संपूर्ण सहकार कायदा फिरतो तो सभासदाभोवती फिरतो. आमच्या सहकार कायद्यात कुठेही ठेवीदाराचा 0.01% उल्लेख नाही. पण बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट फिरतो तो संपूर्ण ठेवीदाराभोवती फिरतो. तिथं सभासदाचा कुठं 0.01% उल्लेख नाही. बरं. त्यामुळे बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये सेंट्रल भूमिका अशी की ठेवीदाराचं हित, आमच्या ॲक्टमध्ये असं आहे सभासदाचं हित. त्यामुळं रिझर्व्ह बँकेला नेहमी असं वाटतं की जास्तीत जास्त नफा, मॅक्झिमम प्रॉफिट हा बँकांचा उद्देश असला पाहिजे. सहकार तत्वानुसार मात्र जरुरीपुरता नफा आणि सभासदाचं हित याचं कॉम्बिनेशन ही खरी सहकारी बँकिंग क्षेत्रापुढे सगळ्यात मोठं आव्हान आहे असं मला वाटतं. किंवा तारेवरची कसरत आहे. तारेवरची कसरत आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या दृष्टिकोनातून तुम्ही 10 रुपयाची झुणका भाकर 20 रुपयाला विकली जात असताना 15 रुपयाला विकली तर रिझर्व्ह बँकेला ऑब्जेक्शनेबल आहे. आम्हाला मात्र 5 रुपये नफा आहे, पण त्यांचं असं म्हणणं आहे 10 होत असताना 5 रुपये नफा करणं हे गुन्हा आहे. कारण मॅक्झिमम प्रॉफिट, आमच्याकडे मॅक्झिमम शब्द मिसिंग आहे. आमच्याकडनं जरुरी पुरता नफा, सभासदाचं हित. त्यामुळे या दोन्ही याच्यामध्ये 2 रेग्युलेटर आहेत. एक सहकार आयुक्त, महाराष्ट्र सहकार कायदा, दुसरा केंद्र शासन म्हणजे RBI. या दोघांच्या मध्ये दोघांच्या उद्देशामध्ये फरक आहे आणि दोघांच्या उद्देशाचं पालन करत असताना
या नागरी सहकारी बँका असते, सहकार क्षेत्रातील बँकांची दमछाक होते आणि त्यामध्ये रिझर्व्ह बँकेचं असं एक मत झालं आहे की बाबा या सहकारी बँकांमध्ये प्रोफेशनलिझमचा अभाव आहे, व्यावसायिकतेचा अभाव आहे. त्यामुळं या लोकांना जास्तीत जास्त आपल्याला कमीत कमी जेवढे स्मॉल बॉरोवर्स आहेत त्यांच्या पुरतं ज्यांचं लिमिटेड फेरी ठेवावं. त्यामुळे रिझर्व्ह बँकेची धोरणं हे सहकार क्षेत्र कमी करण्याकडं जास्तीत जास्त आहेत. सहकार क्षेत्र कसं वाढू नये, ते मिनिमाइज कसं व्हावं, मग त्यांचे निकष स्ट्रिंजन होत जातात. मग त्यांनी सांगितले तुम्हाला स्मॉल फायनान्स बँकमध्ये तुम्ही तुमचं कन्व्हर्जन करा, तुम्ही मर्जन करा. मर्जिंग आणि अमॅलगमेशनच्या स्कीम निघाल्या. त्या संख्या म्हणजे 2023 संख्या होती ती आज जवळजवळ 1454पर्यंत देश पातळीवर आलेली आहे. त्यामुळे हे खरं आव्हान आहे आपलं अस्तित्व टिकवणं. अच्छा, हे पण सगळ्यात मोठं आहे. मुळात असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला का वाटते की सहकारी बँकांमध्ये, नागरी बँकांमध्ये व्यावसायिकतेचा अभाव आहे? हा निष्कर्ष कशावरून काढला त्यांनी? निष्कर्ष म्हणजे एकच आहे, त्यांचं जे प्रॉफिट, मॅक्झिमम प्रॉफिट हा शब्द आमच्याकडे मिसिंग आहे. अच्छा, ओके. आमच्याकडे एकंदर रिझर्व्ह बँकेचे जे काही वेल मॅनेज अँड फायनान्शियल साऊंड बँकेचे पॅरामीटर्स आहेत ते कमर्शियल बँक, व्यापारी बँका यांना डोळ्यासमोर ठेवून केलेले आहेत. बरोबर. म्हणजे तुमचं प्रॉफिट किती असावा, 1% वर नफा असावा, तुमचं भांडवल पर्याप्तता किती पाहिजे, तुमचा CD रेशो किती पाहिजे, मॅक्झिमायझेशन आहे सगळं. हे असं असेल तर तुम्ही वेल मॅनेजर फायनान्शियल बॉन्डच्या बँकेच्या डेफिनेशनमध्ये बसता, मग तुम्हाला शाखा ओपनिंग मिळेल, मग तुम्हाला व्यवसायाला संधी मिळेल. आणि आता NPAचे नॉर्म्स आहेत. हो, NPAचे नॉर्म जे कमर्शियल बँकांना तेच आम्हाला आहेत. नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स. 90 दिवसानं ते खातं NPA होतं. NPA झालं की प्रोव्हिजन आली, प्रोव्हिजनिंग आली की मात्र आमच्या नफ्यातनं थोडी प्रोव्हिजनिंग केल्यामुळे आम्हाला लॉस दिसतो. पण सहकार क्षेत्रामध्ये बघायला गेलं तर जी काय वसुली होते ती 31 मार्चच्या आसपास होते आणि परत 1 एप्रिलपासून नवीन सुरू होतं. एक सहकार क्षेत्र माझ्याला पायंड आहे. इथं मात्र डेली बेसिसवर NPA कॅल्क्युलेट व्हायला लागले आता. त्यामुळं इथं रोजच्या रोज ती वसुली, रोजच्या रोज ट्रॅक. अजून व्यापारी बँकांनुसार आमची सिस्टीम थोडी फुलप्रूफ नाही आणि आमच्याकडचा जो कर्जदार आहे हा असाच आहे की दुसऱ्या सगळ्या क्षेत्रामधून ज्याला नकार मिळालेला आहे तो शेवट सहकारी बँकांकडे येतो. कारण का व्याजदरामधला फरक आहे की सगळ्या कमर्शियल बँकांमधून जे मिनिमम व्याजदर आहे तिथनं नकार दिला की तो आमच्याकडे येतो. त्यामुळे आम्हाला रिस्क फॅक्टर हा जास्त आहे कर्जदारांच्या दृष्टिकोनातून. चांगले कर्जदार एक कमी व्याजाच्या याच्यामुळं अनेक कमर्शियल बँकांमधून जातात आणि ज्यांना कमर्शियल बँक उभी करत नाही, ज्यांना नकार मिळतो, असे कर्जदार नाकारलेले हे शेवट या सहकार क्षेत्राकडे येतात. आपण कमर्शियल बँक म्हणताय म्हणजे खाजगी बँकांबद्दल बोलताय का? नाही, कमर्शियल म्हणजे व्यापारी तत्वावर कंपनी ऍक्ट खाली स्थापन झालेल्या बँका म्हणजे नॅशनलाइज. अच्छा. प्लस खाजगी क्षेत्रातल्या ICICI बँक असू दे, HDFC बँक असू दे, प्लस राष्ट्रीयकृत बँक असू दे, ज्यांचं रजिस्ट्रेशन, नोंदणी एक कंपनी ऍक्ट खाली आहे त्यांना आम्ही व्यापारी बँका म्हणतो. ओके. आमची नोंदणी एक कंपनी ऍक्ट खाली नाही. त्यामुळे आमचे शेअर जे आहे ते मार्केटेबल नाहीत. आमच्या शेअर बाजारात विक्री होत नाही. त्यामुळे त्या व्यापारी बँकांची शेअर मार्केटमध्ये विकले जातात. त्यांचं भांडवल इन्फ्युजन त्यांना मार्केटमधून करता येतं. आम्हाला मात्र भांडवल वाढवण्याकरता लिमिटेशन्स आहेत. आमचे शेअर मार्केटमध्ये मार्केटेबल नाहीत, विकले नाही जात. सभासदांकडनंच आम्ही शेअर कॅपिटल गोळा करतो. त्यामुळे आमचं भांडवल हे या सभासदांपुरतंच मर्यादित असल्यामुळं आमच्या वाढीला मर्यादा आहे. पण सर, गेल्या काही वर्षातला महाराष्ट्रातला सहकारी बँकांचा इतिहास बघितला तर अनेक बँका डबघाईला आल्या, त्यातनं त्या मर्ज झाल्या, विलीन झाल्या, काही बँका बंद झाल्या. म्हणजे एकीकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्या पद्धतीने म्हणते की तुमच्याकडे कमर्शियलायझेशन, व्यापारीकरणाचा मुळात दृष्टिकोन नाही आहे, आणि दुसरीकडं सहकार चळवळीला सुद्धा या अशा काही नागरी सहकारी बँकांनी खीळ घातली, असं वाटत नाही का? मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. मी रिझर्व्ह बँकेपुढे दिलं. मी रिझर्व्ह बँकेच्या अनेक बॉडींवर आहे. माझ्याकडे महाराष्ट्र, गुजरात, गोवा, जम्मू काश्मीर या 5 राज्यांच्या टास्क फोर्सवर मी RBIला रिप्रेझेंट करतो. मी RBIच्या करुपा स्वामींसमोर एक उदाहरण दिलं. नितीन गडकरी त्यावेळी हजर होते आणि RBIचे एक डेप्युटी गव्हर्नर गांधी हजर होते. मी त्याला सांगितलं एक मुलगा आहे, त्या मुलाला तो परीक्षेला बसला आणि तुमचं 35ला पासिंग आहे. हो. त्या मुलाने खूप अभ्यास केला आणि त्याला 30 मार्क पडले. ही डिक्लेअर्ड ॲज फेल्ड. परत त्याने खूप अभ्यास केला, आता मला पास व्हायचं आहे, आणि त्याला 40 मार्क पडले. तोपर्यंत तुम्ही पासिंगचा पर्सेंटेज 50 केलं. अगेन ही वॉज डिक्लेअर्ड ॲज फेल्ड. परत त्याने खूप अभ्यास केला, त्याला 60 मार्क पडले. पासिंगचा पर्सेंटेज तुम्ही 70 केलं. अगेन ही डिक्लेअर्ड ॲज फेल्ड.
त्याच्या रेकॉर्डवर सतत 3 वर्ष फेल्ड असं आलं, परंतु त्यांनी 30 मार्कावरून 70 मार्कापर्यंत मजल मारली, याचं कोणीही कॉग्निझन्स घेतलाच नाही. ते एक उदाहरण सेम या बँकिंग क्षेत्रामध्ये बसतं. तुमचे पहिले NPA जे निकष होते ते 24 महिन्याचे होते, नंतर 18 महिन्याचे झाले, नंतर 12 महिन्याचे झाले, नंतर 9 महिन्याचे झाले, आता 3 महिन्याचे झाले. हे सगळे निकष 24 महिन्यापासून 3 महिन्याच्या निकषापर्यंत आज या बँकिंग नागरी सहकारी बँकांनी प्रगती करत आज त्यांचं NPAचे प्रमाण देश पातळीवर 8% आहे. ही जी त्यांनी प्रगती केली ते कोणी विचारातच नाही घेतले. ती एक बाजू आहे, पण दुसऱ्या बाजूला अनेक कोऑपरेटिव्ह बँका बंद पडल्या, अनेक लोकांचे पैसे बुडाले, ही पण वस्तुस्थिती आहे. मी दुसरी वस्तुस्थिती अशी म्हणतो, ज्यावेळी NPAचे निकष नव्हते त्यावेळी एकही बँक बुडल्याचं उदाहरण नाही. इतिहासात एकही बँक बुडली नाही. पण आता गेल्या काही वर्षामध्ये कोल्हापूरसह राज्यातील अनेक सहकारी बँका मर्ज झाल्या. 2005 पासून NPAचे निकष आले. अच्छा. तेव्हा त्याच्या आधी एकही बँक बुडल्याचं उदाहरण तुमच्या इतिहासात नाही. मग चुकते नेमकं कुठं? मग धोरण ठरवण्यात, पॉलिसी ठरवण्यातच काही प्रॉब्लेम आहे. धोरण कुठं चुकतंय? मग नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राकरता काय NPAचे निकष वेगळे केले पाहिजेत का? हे NPAचे निकष प्रुडेन्शियल नॉर्म जागतिक पातळीवरचे आहेत, ते भारताला सूट होत आहेत का? नेमकं काय गणित आहे? याच्या पूर्वी मात्र एक मी मानू शकतो की जे इन्कम मिळालेलं नाही ते हिशोबात घेणं चूक आहे, परंतु हे जे निकष आहेत हे निकष प्रॅक्टिकल आहेत का नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राकरता? कारण ते बँकिंग त्यांचं एन्व्हायरमेंट, त्यांचं बँकिंगमधलं जो काही त्यांचं आज फ्रेमवर्क आहे ते कमर्शियल बँकांपेक्षा पूर्ण वेगळे. त्यामुळे यांच्यासाठी सहकारी बँकांमध्ये मुळात कसं असतं की येणारा जो कर्जदार ठेवीदार आहे तो त्या बँकेच्या संचालक मंडळाशी निगडीत असतो, ओळखीचा असतो, त्याला ती बँक आपली वाटत असते, म्हणून तो तिथं येत असतो. आणि सहकारी बँकिंग तत्वात एक असतं की कुठं नाही मिळालं तरी मला या बँकेकडून काही ना काही आधार मिळेल, दिलासा मिळेल, असा त्याला विश्वास वाटत असतो. जो नॅशनलाइज बँकांकडे, कमर्शियल बँकांकडे तसा अप्रोच असत नाही. तिथे फक्त निव्वळ आणि निव्वळ बिझनेस असतो. इव्हन तुम्हाला सांगतो, रिझर्व्ह बँकेच्या माधवदास कमिटीने त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे, त्यांनी 103 लोकांचा इंटरव्ह्यू घेतले. त्यापैकी त्यांनी सांगितलं की 98% लोकांना सांगितलं वी वेर नॉट वेलकम बाय दी कमर्शियल बँक. आम्ही जो काही आज आहोत, जे काय सक्सेस आहे तो फक्त आज या बँकांमुळे. आज गंमत अशी होती, एखादा कर्जदार त्याला कोणी नाकारलेलं असतं, सहकारी बँक त्याला कर्ज देते, मोठं करते, तो मोठा होतो, रेग्युलर रिपेमेंट सुरू करतो आणि 4 वर्षामध्ये मोठा होतो. ताबडतोब त्याला ह्या कमर्शियल बँका, खाजगी क्षेत्रातल्या बँका कमी व्याजदराच्या हव्यासापोटी त्याला लगेच हे करतात. आज आम्हाला तेवढा व्याजदर द्यायला परवडत नसेल, परंतु तो मनुष्य आमचं एक्सपोजर लहान असेल, म्हणजे आम्ही त्या कर्जदाराला वाढवायचं, मोठं करायचं आणि या दुसऱ्या व्यापारी बँकेने त्याला पटकन आयतं घेऊन जायचं. म्हणजे आमची एक कार्यशाळा बनली आहे. लोकांना मोठं करा, चांगलं आर्थिक शिस्त लावा, त्याची बॉडी फिनान्शियल डिसिप्लिन हॅबिच्युअल करा आणि तो रेग्युलर छान कर्जदार झाला की या लोकांनी त्याला ग्रॅब करायचं. तर अशा प्रकारे कुठंतरी अशी पॉलिसी पाहिजे की ICICI बँक स्कूटर लोन पण करणार, हे सायकल लोन पण करणार. कुठंतरी तुम्ही त्यांना हे केलं पाहिजे. सपोज वी आर मेड फॉर स्मॉल बॉरोवर्स, तर लहान कर्जाचं क्षेत्र आम्हाला एक्सक्लुझिव्हली ठेवा, कुठेतरी ठेवा. नाहीतर ICICI बँक आता या सगळ्या बँकांची जगलरी इतकी सुंदर आहे की लहान लोकांना कळणारच नाही. आज तुम्ही डिक्लेअर व्याजदर 8% असेल तर इफेक्टिव्ह तो 12पर्यंत 15पर्यंत जातो. पण सामान्य माणसाला आर्थिक क्षेत्रातलं आर्थिक साक्षरता नसल्यामुळं ही जगलरी कळत नाही. तो एकच सांगतो, तुमचा व्याजदर किती? आम्ही सांगतो 11, तो म्हणतो तिकडे 8 आहे, मी तिकडे जातो. पण आमचा 11 कसा चांगला आहे, योग्य हे सांगायची ताकद माझ्या स्टाफमध्ये नाहीये, ज्ञानात ते समजून घेण्याची ताकद माझ्या कस्टमरमध्ये नाही. आणि छुपे चार्जेस एवढे असतात की ते सर्वसामान्य माणसाला कळतच नाही. मी एक वेळ असं म्हणतो, आमच्या लोकांना जगलरी जमत नाही का तर आम्ही एवढे हुशार नाही. ही देवाच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. आज हे हुशार आहे म्हणजे केस नसलेल्या माणसाला कंगवा विकणं, याला तुम्ही प्रोफेशनलिझम म्हणू नका. बरोबर, दिस इज नॉट अ प्रोफेशनलिझम. हे मार्केटिंगचं तंत्र असेल, पण तुम्ही हे चार्जेस कुठले इंटरेस्ट रेट लावायचा, इंटरेस्ट रेट लावता तर डिमिनिशिंग बॅलन्सिंग म्हणायचं, मग तर मंथली क्वार्टरली रेस्ट आहे का, मंथली रेस्ट आहे का, ॲन्युअली रेस्ट आहे का. ॲन्युअली रेस्ट म्हणजे वर्षातनं एकदा व्याज, पण वर्षातनं एकदा ओपनिंग बॅलन्सवर. वर्षभर 12 हप्ते भरलेले तुम्ही विचारतच नाही घेत. आम्ही दर 3 महिन्यांनी रेड्युसिंग बॅलन्स मेथडनी लावतो, त्यामुळे इफेक्टिव्ह व्याजदर त्यांचा जास्त होतो. बरोबर. अशा प्रकारे व्याजातली जी जगलरी आहे,
मी जास्त कशाला उधार होती, परवा स्टेट बँकेची जाहिरात होती की एक खाजगी क्षेत्रातले बँक आणि स्टेट बँक सेम अमाऊंट, सेम इंटरेस्ट रेट आणि हप्ता मात्र वेगळा, बर सेम मुदत, आणि त्यांनी स्टेट बँकेने जाहिरात दिली. हे बघा, म्हणजे फसवणूक कोण करते, त्यांच्यातल्या त्यांचीच लोक सांगतात. त्यामुळं जोपर्यंत सामान्य कस्टमरला आर्थिक क्षेत्रातलं अवेअरनेस दिला जात नाही, आर्थिक साक्षरता दिली जात नाही, जगलरी नेमकी काय आहे. कारण अनेक ठिकाणी तुम्ही वर्षानुवर्ष हप्ते भरल्यानंतर की मुद्दल कमी होताना दिसत नाही. मग व्याज आधी घ्यायचं, काय घ्यायचं. म्हणजे पूर्वीच्या काळी आपल्याकडे एक असं होतं की 20% व्याज, 100 रुपये दिले की तो मनुष्य 20 रुपये कापून द्यायचा. फक्त व्याजाचे थोडे पैसे घ्यायचे, नाही तो 20 रुपये कापून द्यायचा आणि 80 रुपयेच द्यायचे. 80 रुपये दिल्यानंतर व्याजदर इफेक्टिव्ह 25 होतो. बरोबर. 100ला 20 नाही, 80ला 20 पडतो तो, 100ला 25 पडतो. बरोबर. त्यामुळे अनेक ठिकाणी बघायला जाल तुम्ही, आज गाड्या विक्रीला असतात, पहिला हप्ता हा ॲट द टाइम ऑफ डिस्बर्समेंट घेतात. कर्ज वितरणाच्या वेळी पहिला हप्ता कोणी नाही घेत, पण ही खाजगी क्षेत्रातल्या बँका घेतात. मग काय, ॲट द टाइम ऑफ डिस्बर्समेंट 36 पैकी 35 नंतर पहिला हप्ता डिस्बर्समेंटला तो अख्खा व्याजात जातो. त्यामुळे इफेक्टिव्ह व्याजदर हा नेहमी जास्त पडतो. ही केवळ वेगवेगळ्या जाहिराती करायच्या, सुंदर शब्दांची मखलाशी करायची आणि ग्राहकाला एक प्रकारे लुबाडायचं, अशा अनेक फायनान्शियल कंपन्या करतात, बँका करतात. पण सुरुवातीला आपण जसं म्हटलं की नागरी सहकारी बँका किंवा एकूणच महाराष्ट्रातली जी काही सहकार चळवळ आहे याच्यामधलं राजकारण अधिक वाढलं आणि त्यामुळे ही चळवळ बॅकफुटला गेली का? म्हणजे अनेक सहकारी संस्था राजकारणाचा अड्डा म्हणून ओळखल्या जातात. आजही अनेक जिल्ह्यातील ज्या मध्यवर्ती बँका आहेत, सेंट्रल बँका आहेत, त्या बँका या कोणत्या ना कोणत्या तरी नेत्यांच्याच हातामध्ये असतात आणि त्या बँकेच्या निवडणुकीसाठी त्या त्या जिल्ह्यातलं सगळं राजकारण ढवळून निघतं. याच्यावरती काय सांगा? एक माझं स्पष्ट मत, कुठे काही आड पडदा नाही. या प्रत्येक बँकेचे एंट्री पॉईंट नॉर्म्स आहेत. समजा एखाद्याला एक बँक स्थापन करायची, रिझर्व्ह बँकेचे नियम काय आहेत? 4 कोटी रुपये भांडवल, 3000 सभासद. आता 4 कोटी रुपये भांडवल आणि 3000 सभासद आणण्याची क्षमता कुठल्याही सामान्य माणसात नाही. त्याला त्या भागातला जो लीडर असतो, ज्याचे लोक ऐकतात, तो 3000 लोक जमा करतो, 4 कोटी रुपये भांडवल जमा करतो. एखाद्या आयऱ्यागाऱ्या माणसाचं ते काम नाही. हे नव्यानं बँका सुरू करायचं असेल तर पण ज्या ऑलरेडी वर्षानुवर्ष जुन्या बँका आहेत त्याच्यावरती सगळे राजकारणी आता फणा काढून बसलेले आहेत. तेही तुम्हाला सांगतो. त्यामुळे मी बँक सुरू करत असताना 50 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी हे सगळं भांडवल गोळा केलं, सभासद गोळा केले, मी बँक सुरू केली आणि मी राजकारणात आहे. आणि मी जर त्याला असं म्हटलं आता बँक सुरू केली, तुझं काम झालं, तू जा निघून, कोणी जाणार नाही. कारण का मी ती स्थापन केली, कारण का 3000 लोक जमा करायची ताकद फक्त माझ्या नेतृत्वात आहे. 4 कोटी रुपये भांडवल मी आणले. मग त्या लोकांना असं वाटायला लागतं ही आपली वडिलोपार्जित बँक आहे. मग तो नंतर त्याचा मुलगा, त्याचं हे, त्यामुळे मी रिझर्व्ह बँकेला सांगितलं अनेक लोकांच्या नावाने बँक आहेत, त्या राजकीय नेत्यांच्या नावाने बँक आहेत. शेवट बँक ही जनतेची असते. त्यामुळं एक सूत्र कसं होतं, राजकीय लोक आणि सहकार याचं नातं नेमकं कसं असावं? तर राजकीय या बँका, राजकारणी लोकांनी एक आर्थिक ताकद म्हणून त्या बँका केल्या, परंतु हा राजकीय क्षेत्र, सत्ता ही या सहकार क्षेत्राला खरं कुंपण असायला पाहिजे, सत्तेचं कुंपण असायला पाहिजे, त्याचा चांगल्यासाठी उपयोग व्हायला पाहिजे. पण हे कुंपण जर शेत खायला लागलं तर वाईट परिस्थिती होते. असे अनेक ठिकाणी झाले की कुंपण शेत खायला लागले. माझ्या कार्यकर्त्यांना इलेक्शन डोळ्यासमोर मी ठेवून कर्ज द्यायचं, वसुलीला आले की कार्यकर्ता पळायला लागतो, म्हणून वसुली करायची नाही आणि संपूर्ण इलेक्शन डोळ्यासमोर ठेवूनच ती आर्थिक सत्ता राबवायची. असं ज्यावेळी आलं, मग कारखाना असू द्या, साखर किंवा बँक असू द्या, ही अडचणीत आलेली आपल्याकडे, सूतगिरणी असू दे, पतसंस्था असू दे, ज्या लोकांनी अनेक सहकारी संस्था या राजकारण्यांच्याच ताब्यात आहेत, ज्या लोकांनी राजकारण बाजूला ठेवलं आणि व्यवसाय म्हणून ती संस्था पाहिली, त्या अत्यंत उत्तम चाललेल्या आहे. ही दुसरी बाजू पण नक्कीच, दुसरी बाजू पण 100%. त्यामुळे जिथं सत्तेचं कुंपण असायला पाहिजे ते कुंपण शेत खायला लागल्यामुळं सगळी गडबड झाली. अशा लोकांना आपली ज्युडिशरी पण स्लो आहे. अशा लोकांना शेवट शिक्षा व्हायच्या ऐवजी बँकच, रिझर्व्ह बँकेने समजा निकषात बसत नाही म्हणून ती मर्ज केली किंवा लिक्विडेशनमध्ये निघाली. पण मला सांगा, मग अशा परिस्थितीमध्ये असा काही कायदा आता आलेला आहे का की बँकांच्या संचालक मंडळामध्ये बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींचीच नेमणूक केली जावी? त्यांनी काय केलं, आता त्यांनी असं सांगितलं तुमच्या संचालक मंडळामध्ये 2 एक्सपर्ट लोक असायला पाहिजे. बरोबर. एक्सपर्टचे त्यांनी डेफिनेशन दिले.
चार्टर्ड अकाउंटंट असायला पाहिजे, कंपनी सेक्रेटरी असायला पाहिजे. ते खेडेगावातल्या बँकांना असे एक्सपर्ट मिळणं दुरापास्त झालं. कारण का तो एक्सपर्ट असतो, शेवट 2-2 कोटीच्या बँका असतात, त्याला मानधन मिळणार 300-400 रुपये. 300-400 रुपये करता तर हजारोची प्रॅक्टिस सोडून ते काही तिथं येत नाहीत. मग रिझर्व्ह बँकेने ते नॉर्म शिथिल करत करत वकील ॲडव्होकेटपर्यंत आणलेत. ते ॲडव्होकेट इज ऑल्सो अन एक्सपर्ट असं त्यांनी याला डेफिनेशन केलं आहे. त्यामुळं 2 बँकिंग तज्ज्ञ असायला पाहिजेत. तर माझं असं म्हणणं हे लहान बँकांना मिळत नाहीत, सिटीमध्ये मिळतात एखाद्या वेळेला, पण रुरल एरियामध्ये असे तज्ज्ञ मिळणं कठीण आहे. त्यामुळं बँकिंग एक्सपर्ट म्हणण्यापेक्षा मी तर असं म्हणतो सगळ्याच संचालकांना माझी बँक चालवायची कशी याचं प्रोफेशनल शिक्षणच दिलं पाहिजे. प्रत्येक संचालकांनी ते एक कोर्स 3 महिन्याचा क्रॅश कोर्सच केला पाहिजे आणि असंच नियम केला पाहिजे की तो क्रॅश कोर्स व्यशदामध्ये ठेवा, कुठेही ठेवा. हा क्रॅश कोर्स झाल्याशिवाय तुम्हाला एलिजिबिलिटी यू कॅनॉट कॉन्टेस्ट द इलेक्शन. बरोबर. आज माझ्या बँकेत आहे, माझ्या बँकेत मी 30 वर्षापूर्वी विद्यासागर बँकेत नियम केला की ग्रॅज्युएट असल्याशिवाय तुम्हाला कॉन्टेस्ट करता येणार नाही. क्या बात आहे. हा त्यावेळी केला, 30 वर्षापूर्वी केला. एजीमध्ये मला अनेक लोकांनी प्रश्न विचारले की वसंतदादा पाटील असे होते तसे होते. मला एका बाईंनी एजीमध्ये प्रश्न विचारला की ज्ञानेश्वर तुकाराम काय ग्रॅज्युएट होते का. मी त्याला नम्रपणे उत्तर दिलं त्या बाईला, बरोबर आहे, पण ज्ञानेश्वर तुकारामच्या काळात रिझर्व्ह बँक नव्हती. त्यामुळे आज रिझर्व्ह बँकेचे परिपत्रक वाचून त्याच्यावर डिस्कशनमध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी कमीत कमी ग्रॅज्युएशन ज्ञान असणं आवश्यक आहे. अगदी खरं आहे. मला त्यातलं सर्क्युलर्स मी वाचलं नाही. लोकांचे पैसे जेव्हा तुम्ही गोळा करता तेव्हा तुमच्याकडे किमान काही क्वालिफिकेशन असलं पाहिजे, किमान जाणीव असली पाहिजे आणि त्याच्यासाठी शिक्षणाची अर्हता अत्यंत आवश्यक आज आवश्यक. आणि पण मग तुमच्या या भूमिकेला नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राकडून कितपत प्रतिसाद मिळतोय, कितपत पाठिंबा मिळतोय? माझ्यासारख्या अनेक लोकांनी नियम केलेले आहेत. मी तर 30 वर्षापूर्वी केला. आता अनेक ठिकाणी ते बदल करतायत, नाही असं नाही. कारण अजूनही अनेक नागरी सहकारी बँकांमध्ये राजकीय नेते, त्यांचे बगलबच्चे, त्यांचे समर्थक, त्यांचे नातेवाईक हेच संचालक मंडळावरती असतात. ही पण वस्तुस्थिती आहे, फॅक्ट आहे. 100% वस्तुस्थिती आहे. त्याचं कारण एकच आहे, आमचा जो सभासद आहे, आमच्या कायद्यामध्ये सेक्शन 24A आहे. त्या सभासदाला माझी सोसायटी जो व्यवसाय करते त्याचं प्रशिक्षण मिळालं पाहिजे असं माझा कायदा सांगतो. परवा मी एका वार्षिक सभेमध्ये बोललो, एका वार्षिक सभेमध्ये बोललो, म्हणलं इथं बसणारे सगळे सभासद आहेत, 1 ते 8 विषय एका मिनिटात मंजूर झाले. मंजूर विषय वाचायच्या आधीच तर तिकडनं ते ओरडले मंजूर आहे म्हणून. मी त्यांना विचारलं तुम्ही मंजूर आहे म्हणून ओरडला, तुम्हाला काय समजलं साहेब? मग इथं जर वार्षिक सभेची जर यशस्वीता हे वार्षिक सभेनंतर दिले जाणाऱ्या भोजनातल्या अन्नावर ठरत असेल, अगदी अगदी परखड आणि खरं बोललात. वार्षिक सभेला काय काहीच अर्थ नाही. आज वार्षिक सभेला मी मुद्दाम तेच सांगतो, वार्षिक सभा म्हणजे काय साहेब, मला तुमच्या माध्यमातून या लोकांसमोर आणायच्या साकारातल्या सभासद हे मालक आहेत. मालकाने बिझनेस करायचा असतो, पण एका वेळी 40,000 लोक बिझनेस करायला आले तर कुठला बिझनेस होणार नाही. म्हणून त्यांना मिळालेल्या अधिकारातले आपल्यातले काही लोक संचालक म्हणून निवडून देतात. विश्वस्त आहेत. त्यांना सांगता तुम्ही काम बघा, कसं बघा, त्याच्याकरता उपविधी आहेत, बायलॉज आहेत. हे बायलॉ कायद्याच्या कक्षेत बसतात का नाही हे बघायचं काम सरकार आयुक्तांचं आहे. मग वर्षातनं एकदा तुम्ही आम्हाला अधिकार दिलेत, आम्ही काम पाहिले, ते चांगल्या प्रकारे काय काम बघितलं हे समजून सांगण्याकरता वार्षिक सभेचं आयोजन. बरोबर. मी ज्या मुद्द्यावर सांगतो की माझी बँक मी उत्कृष्टपणे चालवलेली आहे, ते मुद्दे समजून घेण्याची ताकद समोरच्या ज्ञानात नसेल तर त्या वार्षिक सभेला काय अर्थ आहे? काहीच नाही. मी 12% माझं भांडवल पर्याप्त आहे म्हटलं तरी टाळ्या वाजतात, 32% म्हणतात तर जोरात टाळ्या वाजतात. 32% चांगलं का वाईट हे जर कोणाला माहीत नसेल, याच्याकरता सभासदाचं प्रशिक्षण. पुन्हा एकदा आर्थिक साक्षरता किती महत्वाची आहे हे अनास्कर साहेब सांगतायत. आपल्याकडे अतिशय त्यांनी खरी गोष्ट सांगितली की जनरल बॉडीला जेवायला काय मिळते, स्नॅक्स काय मिळत आहेत आणि भेटवस्तू काही मिळते, याच्यावरती त्या संस्थेचं यश अपयश मोजलं जात असेल तर ते दुर्दैव आहे. आणि कोणत्याही अशा इन्स्टिट्यूशनमध्ये जर तिथला आर्थिक कारभाराला शिस्त लावायची असेल तर तिथला सभासद अधिक जागरूक पाहिजे. सभासदच कंट्रोल करेल, रिझर्व्ह बँक नाहीच करणार. बरोबर. आज मी तुम्हाला एक शोकांतिका सांगतो, तुमच्या जवळपासच्या एका भागामध्ये एका जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेपूर्वी लावणीचा कार्यक्रम झाला. बापरे. आसपास तुमच्या जवळच्या कोल्हापूरच्या जवळच्या भागात. तर हा काही वार्षिक सभेचा विषय नाही. बरोबर. वार्षिक सभा मी सांगतो, अरे मी चांगली चालवली, मुद्दे समजून घ्या. बघा तुम्हाला अधिकार दिलेत, पण ते मुद्दे मी समजून घेणारच नसेल. वार्षिक सभेला कोणाचा सत्कार होणार असेल, 10वीतल्या मुलांना काही बक्षीस वाटप होणार असेल आणि गाण्याचा कार्यक्रम लोक रममाण होतात. म्हणजे माझ्या मुलांचा सत्कार झालाय की हे संचालक मंडळ भारी,
वार्षिक सभा एक दोन प्रकारच्या होतात. एक तर कुणीच काही बोलत नाही, एका मिनिटात वार्षिक सभा संपन्न, किंवा एक गट 2000 लोक आणतो, दुसरा गट 2000 लोक आणतो, त्याला सांभाळायला 4000 पोलीस येतात. त्यामुळे सहकाराच्या बातम्यांमुळे सहकार बदनाम होतो. त्यामुळे एक सभा एकदम गोंधळाची, दुसरी काहीच न बोलणारी, मध्ये डिस्कशन, मी त्या मुद्द्यावर माझं फ्युचर कसं चाललेल्या सभासद संचालक मंडळामध्ये डिस्कशनच्या सभा होतच नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्थांमध्ये अनास्कर्स सांगतायत तशीच परिस्थिती आहे. मंजूरच्या घोषणात सभा पार पडली, खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, किंवा एकमेकाच्या अंगावर धावून जात दोन्ही बाजूनं 2 गट एकमेकाला भिडले आणि प्रचंड वादग्रस्त सभा पार पडली. अशाच बातम्या आम्हाला द्यायला लागतात. सर, पुढच्या मुद्द्याकडे येतो. तुम्ही स्वतः राज्याच्या सहकार दुरुस्ती कायद्याच्या समितीचे उपाध्यक्ष होतात. मुळात राज्य सरकारला सहकार कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची गरज का भासली? एक 97व्या घटना दुरुस्तीनंतर एक लोकांचा एक गैरसमज आहे की 97वी घटना दुरुस्ती सुप्रीम कोर्टाने रद्द केली. हा गैरसमज आहे. मग काय, मी पण असं समजतो. नाही, 97वी घटना दुरुस्ती आजही अस्तित्वात आहे. घटना दुरुस्ती 3 प्रकारची असते. एक सिंपल मेजॉरिटीनी पास होते, दुसरी 2/3 मेजॉरिटीनी पास होते, आणि तिसरं जे बिल असतं तिला मंजुरीनंतर देशातल्या 50% राज्यांच्या सरकारांनी संमती द्यावी लागते. शरद पवार साहेबांनी ज्यावेळी घटना दुरुस्ती आणली त्यांना वाटले दुसऱ्या प्रकारातली आहे, 2/3 मेजॉरिटीनी. पण सुप्रीम कोर्ट म्हटलं नाही नाही, ही दुसऱ्या प्रकारातली नाही, तिसऱ्या प्रकारातली आहे. मग 50% राज्यांनी संमती नाही दिली म्हणून ती राज्यांना ऍप्लिकेबल नाहीये, पण केंद्रशासित प्रदेशाला ऍप्लिकेबल आहे. आज मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीला आज ऍप्लिकेबल आहे. त्याच आधारावर अमित शहाजींनी ते मल्टी स्टेटचा कायदा केला आत्ता. त्यामुळे 97 घटना दुरुस्ती रद्दबातल झालेली नाही, ती आजही अस्तित्वात आहे. म्हणजे हा माझ्यासाठी एक अतिशय वेगळा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. आजही अस्तित्वात आहे, फक्त ती आमच्यावर ऑब्लिगेटरी नाहीये. आम्ही स्वीकारायची की नाही राज्याने ठरवायचं. पण आता महाराष्ट्राची भूमिका काय? महाराष्ट्राची भूमिका अशी आहे की त्यांनी ती स्वीकारली होती 2013 साली. आता मात्र आमच्यावर ते बंधन नसल्यामुळं त्यामध्ये अनेक वेळेला बदल होतो. एक छोटंसं उदाहरण देतो. एक कायदा होता ऍक्टिव्ह मेंबर, क्रियाशील सभासद. तो आधी आम्ही स्वीकारला, मध्ये परवा रद्द केला. रद्द केल्यानंतर 3ऱ्या दिवशी परत स्वीकारल्याचा वटहुकूम निघाला. 8व्या दिवशी परत रद्द झाल्याचा वटहुकूम निघाला. म्हणजे जसं सरकार बदलतं किंवा जसं ते मंत्री बदलेल त्याच्यानुसार त्यांच्या जे काय डोक्यात विचार असतील त्यानुसार तो कायद्याचं 15 दिवसात 3 वेळा कायदा बदलला. कायद्याचं स्वरूपच बदलते सगळं. नाही, एकदा क्रियाशील सभासद रद्द लागू, रद्द लागू. बर. पण घटनावी ते 97वी घटना आजही अस्तित्वात आहे. राज्याने जर ठरवलं पाठिंबा द्यायचं तर 97व्या घटना दुरुस्तीनुसार आजही आपला कायदा अस्तित्वात, आपण त्यानुसार ते लाईनअप करू शकतो. आणि कारण का त्याने काय सांगितलंय बरोबर आहे की ज्या सभासदाचं आज माझ्या बँकेमध्ये डिपॉझिट नाही, माझ्या बँकेमध्ये कर्ज नाही, मी ते बँक जो व्यवसाय करते त्यामध्ये माझं पार्टिसिपेशन नाही, तरी मी मालक. जसं साखर कारखान्यामध्ये ऊस घालणारा शेतकरी हा सभासद होऊ शकतो. माझं शेत जमीनच नाही, माझं ऊसच नाही, मी काय करतो सभासद होऊन तिथं ऍक्टिव्ह मेंबर. दूध घालणारा दूध संस्थेमध्ये सभासद होतो, मी दूध घालतच नाही. तसं बँकेमध्ये ज्याचा ठेवीच नाही, डिपॉझिट नाही, कर्ज नाही, लॉकर नाही, बँकेची कुठली सेवा घेत नाही, तो बँकेचे संबंध नाही, ही सभासद म्हणजे इन्व्हेस्टमेंट कंपनी नाही. सभासदांनी शेअर मला डिव्हिडंड मिळावं म्हणून इन्व्हेस्ट केले. कॉमन नीड असणारी लोक एकत्र येतात आणि सहकार क्षेत्र सुरू होतो. त्यामुळे माझं गरज नाही आणि ती गरज भागवण्याची क्षमता त्या सोसायटीत नाही. आमच्या दोघांमध्ये सभासदाचा करार होऊ शकत नाही. हे 97वी घटना दुरुस्ती म्हणते. पण ते आपण मध्ये लागू केलं होतं, परत रद्द केलं, परत लागू केलं, आता परत रद्द केलं. त्यामुळं घटना दुरुस्तीनुसार सगळ्या राज्याच्या कायद्याने तो बदल केला होता. आम्ही खूप बदल फुसवले. सांगायला वाईट वाटतं की त्यापैकी जवळजवळ 70% बदल सरकारने नाकारले. आम्ही खूप बदल फुसवले होते, छान छान बदल फुसवले होते. पण मग ते बदल राजकीय क्षेत्राला थोडेसे अडचणीचे होते का? राजकीय क्षेत्राला, शासनाला, दोघांना अडचणी होती. फॉर उदाहरण मी सांगितलं होतं, एका हाऊसिंग सोसायटीची तक्रार इतक्या असतात की माझ्या घरी कुत्रा भुंकतेपासून हा माझ्या घरी कपडे वाळत टाकण्यापासून या छोट्या तक्रारीसाठी संपूर्ण सहकार जे आमचं यंत्रणा आहे ती राबवणं योग्य नाही. तुम्ही त्यांना अल्टरनेट डिस्प्यूट रिझोल्युशन सिस्टीमला त्या सोसायटीना अधिकार द्या, त्यातले 3 लोक नेमा, त्यांनी निकाल द्यायचा. कायद्यात मी ते प्रोव्हिजन केली होती. त्यानुसार राज्यपालांच्या वट हुकमामध्ये ते आली.
पण नंतर लोक म्हणाले त्यांना जर अधिकार तर आम्हाला कोण विचारणार उद्या, म्हणून ते दुरुस्ती रद्द केली गेली. अशा अनेक दुरुस्त्या आपण केल्या होत्या की त्यांना सेल्फ रिलायंट करा, त्यांना सेल्फ सफिशियंट करा. अल्टरनेट डिस्प्यूट ADR म्हणतो आम्ही त्याला, आम्ही त्यांनाच दिलं होतं. त्यामुळे हळूहळू ते पण सक्षम होतील. छोट्या छोट्या गोष्टीसाठी सहकार खात्याकडे कोणी जाणार नाही. एक आता अतिशय नाजूक प्रश्न विचारतो. नागरी सहकारी बँकांचं कर्ज वाटप आणि कर्ज वसुली या दोन्हीबद्दल काय पथ्य पाळली पाहिजेत? कारण बऱ्याचदा असं होतं की पुन्हा कर्ज वाटप करत असताना योग्य ती काळजी बँकेकडून घेतली जात नाही, कुणालाही कसंही कर्ज वाटप केलं जातं आणि कर्ज वसुली करताना दोन्ही बाजूने मुद्दे आहेत. म्हणजे काही वेळेला पठाणी पद्धतीनं वसुली केली जाते, तर काही वेळा दुर्लक्ष केलं जातं. अगदी बरोबर आहे. या क्षेत्रामध्ये मी इतक्या वर्षे नेहमी मला अनुभव असा येतो की कर्ज देताना मी त्या कर्जदाराला देव वाटतो आणि कर्ज वसुलीच्या वेळी राक्षस वाटायला लागतो. बरोबर. बँक तीच असते, कर्ज देताना तो मला देव मानतो, वसुलीला गेली की तुम्ही त्याला राक्षस वाटतो. कारण का कर्ज वसुली आणि कर्ज देताना नितीन देसाईंच्या केसमध्ये मी हा मुद्दा मांडला होता की व्हिडिओ मी बघितला आणि त्याच्यावर मी तुम्हाला विचारतोय. सिक्युरिटी ओरिएंटेड जे कर्ज दिलं जातं बँकिंगमध्ये, सिक्युरिटी ओरिएंटेड कर्ज बॅन आहे. सिक्युरिटी आहे म्हणून कर्ज ही कन्सेप्टच असू, म्हणजे तारणावरती आधारित कर्ज देऊ नये, बॅनच आहे, ती कन्सेप्टच नाहीये. अरे बापरे. कर्ज जे आहे हे प्रोडक्टिव्ह कर्ज पाहिजे. तुम्ही केलेल्या कर्जाचा विनियोग कुठल्या तरी ॲसेट क्रिएट करता झाला पाहिजे, त्या ॲसेटपासून तुम्हाला उत्पन्न प्राप्त झालं पाहिजे आणि त्या उत्पन्नाचा विनियोग परतफेडीसाठी झाला पाहिजे. हे करत असताना कोलॅटरल कव्हर म्हणून सिक्युरिटी हा दुय्यम भाग झाला. तारण हे दुय्यम आहे, पण मुळात त्याला ज्या कर्जाची रक्कम मिळालेली आहे त्यातून त्यानं आत्मनिर्भर व्हायला पाहिजे, उत्पन्न कमवलं पाहिजे, त्या उत्पन्नातून कर्ज फेडलं पाहिजे. आज आमच्याकडे दोन प्रकारची कर्ज आहेत. एक कर्ज खावटी कर्ज म्हणतो, कन्झम्पशन कर्ज. घरात टीव्ही घेतला, कन्झम्पशन कर्ज. टीव्हीची रिपेमेंट त्याच्या पगारात नव्हते. मी टीव्ही भाड्याने नाही देत कधी, पण मी रिक्षा घेतली तर रिक्षा मी व्यवसाय करता वापरतो, रिक्षातनं उत्पन्न करतो. तर दोन प्रकारची कर्ज आहे. तर खावटी कर्ज लिमिट आमचं खूप कमी आहे. प्रत्येक बँकेला 50,000, 1 लाख, 2 लाखाच्या वरती आम्ही खावटी कर्ज नाही देत लग्न करता. पण ही जी काही लोक त्याला अंगावरचं कर्ज असे अंगावरचं करतात, खावटी कर्ज, कन्झम्पशन कर्ज. पण ही दुसरी जी कर्ज आहे त्याला प्रोडक्टिव्ह कर्ज म्हणतो. बिझनेस व्यवसाय करता, त्या व्यवसायाच्या उत्पन्नातूनच त्याची परतफेड झाली पाहिजे. पण हे आम्ही कुठेही स्क्रुटिनी करत नाही, त्या माणसाची कॅरेक्टर स्क्रुटिनी करत नाही. आमच्या डोळ्यासमोर एकच मुद्दा असतो, तारण काय ते सांग बाबा, तारण काय सांग. तारण 10 लाखाचं कर्ज, 50 लाखाचा बंगला, आम्ही तुला कर्ज देऊन टाकणार कारण का बंगला आहे बस. आणि मग जे पठाणी सुरू होते कर्जाची वसुली, त्याला बाहेर काढा, ओढा, बंगला विका, ही पद्धत पण चुकीची आहे. आज मी नेहमी मी नेहमी सांगतो कर्जाचे 2 प्रिन्सिपल आहेत. एक टाइमली आणि ॲडिक्वेट दिलं पाहिजे, जेव्हा पाहिजे तेव्हा, जेवढं पाहिजे तेवढं दिलं पाहिजे. आणि कर्जाची वसुली ही त्याच्या उत्पन्नातूनच झाली पाहिजे. त्याच्याकरता त्याला उत्पन्नक्षम बनवायचं काम बँकेचं आहे. खरं आहे. मी ते नाही बघत, मी नुसते ती प्रॉपर्टी बघतो. आणि मग सिक्युरिटी ओरिएंटेड कर्ज असेल, त्यांनी आयुष्यात जर काहीच सक्सेसफुल त्याची हिस्ट्री नसेल, मी नेहमी एक उदाहरण माझ्या आवडीचं देतो की त्याला एक 10 लाखाचं कर्ज पाहिजे असतं. आम्ही 3 प्रश्न हमखास विचारतो. एक तर किती पाहिजे, 10 लाख, कशा करता पाहिजे, बिझनेस करता. तिसरा प्रश्न हमखास सगळे विचारतात, तारण काय देणार. तो म्हणतो बंगला आहे. बंगला कोणाचा, वडिलांचा. वडील कुठे गेले, एक्सपायर्ड झाले. तू 25 वर्षापासून काय केलं, तर सायकल पण कमवलेली नाही. पण मी एकच म्हणतो बंगला आहे. हो. तर अशा प्रकारे तारणी कर्ज, सिक्युरिटी ओरिएंटेड कर्ज ही नेहमी घातक असतात. कारण मुळात बँका या काही लिलाव करण्यासाठी, वसुली करण्यासाठी बसलेल्या नाहीये, तर उद्योजक घडवण्यासाठी, माणसं तयार करण्यासाठी बँक आहे. त्यामुळे आमचा लेंडिंग ट्रॅकच चुकतोय. अगदी खरं. नागरी सहकारी बँकांचा संचालक मंडळात पण कुठलाही विषय आला की आम्ही विचारतो तारण किती आहे, 10 लाख कर्ज आहे ना बंगला, आम्हाला देऊन टाका, काय हरकत नाही. त्याची रिपेमेंट कॅपॅसिटी, त्याचं कॅरेक्टर स्क्रुटिनी, त्याचं आजपर्यंत काय केलं, कुठे ठिकाणी फेल गेला, ही जी महत्त्वाची गोष्ट असते. त्याचा कॅश फ्लो किती आहे, कॅश फ्लोशी त्याचं उत्पन्न. आज त्याला 10 वर्षात कर्ज फेडणं जमत असतं, आम्ही सांगतो 5 वर्ष. तो होच म्हणणार कारण त्याला कर्ज पाहिजे असतं त्यावेळी. आणि 5 वर्षात त्याला ते रिपेमेंट करणं जमत नाही. गरजवंताला अक्कल नसते, त्यामुळे सगळ्याला होलाव म्हणतात. तो डिफॉल्ट होतो, NPA होतो, मग बँकेचं पण नुकसान होतं. त्यामुळे हा जो पद्धत आहे कर्ज वितरण आणि कर्ज वसुली यामध्ये आमूलाग्र बदल घडवणं, आज प्रोफेशनलच्या दृष्टिकोनातनं एक छोटं उदाहरण देतो तुम्हाला. अनेक ठिकाणी तुमचं कर्ज दिल्यानंतर काही लोकांच्या चांगल्या गोष्टी पण आपल्याला घेतल्या पाहिजेत.
कर्ज स्कूटरचं कर्ज घेतलं, त्या माणसाला एक ताबडतोब एक ग्रीटिंग कार्ड जातं की तुम्ही आमच्याकडनं स्कूटरचं कर्ज घेतले, लवकर तुम्ही 4 चाकांमध्ये याल, 4 चाकीला पण आम्हीच कर्ज देऊ आणि 2 व्हीलर मेंटेन कशी करायची त्याच्याकरता ही कार्ड कंपनीचं शुभेच्छा. त्या माणसाचे 36 हप्ते रेग्युलर सुरू होतात. का तर तुम्ही त्याला ॲप्रिशिएट करा. आमच्याकडं कर्ज देताना कर्जदाराला मी एकदाच भेटतो देताना आणि नंतर एकदम वसुलीलाच भेटतो. मध्ये त्यांच्याशी जो काही संपर्क असतो, जो काही मॉनिटरिंग असतं, कर्जाचं मॉनिटरिंग असतं, ते कर्ज आम्ही हँडल करायचं असतं. त्या कर्जातनं कार घेतली का कॅश क्रेडिटमधून, कार घेतली असेल माझ्या बॅलन्स शीटला दिसल्या असेल, मी तुला कारला परत वेगळं टर्म लोन केलं पाहिजे, त्याचं रूपांतर तो पैसा मी परत वर्किंग कॅपिटलला आणला पाहिजे. पण मी हे बघतच नाही, मॉनिटरिंग माझ्याकडे पद्धतच नाही. पण सर, ज्या कारणासाठी कर्ज घेतलेलं आहे ती रक्कम त्याच कारणासाठी वापरली गेली पाहिजे असं बंधनकारक आहे का? बंधनकारक आहे, लॉमध्ये बंधनकारक आहे. त्या एका गोष्टी करता जर DS कुलकर्णी आत गेले आणि ते मॉनिटर नाही केलं म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष मराठे आत गेले, रवींद्र मराठे अध्यक्षांनी मॉनिटर नाही केलं, नॅशनलाइज बँकेचे अध्यक्ष आत गेले. त्यांनी कर्ज घेतलं बांधकाम व्यवसाय करता, वापरलं दुसरीकडं, डायव्हर्सिफिकेशन आहे, तो गुन्हा आहे. त्यामुळे हे सगळं आपल्याकडं आज मी छाती ठोकपणे सांगतो, भारतात एकही कर्जदार असा नाही त्याने डायव्हर्सिफिकेशन केलं नाही. एक्झॅक्टली, एकही निघू शकत नाही. काही ना काही रक्कम तरी दुसरीकडे वापरलेली असतेच. म्हणजे कुठल्या तरी बायकोच्या साडी करता तरी एक चेक गेला असणारच आहे. बरोबर. पण हे मला दिसतंय माझ्या अकाउंटंटला की हा चेक बिझनेसचा नाहीये, पण मी कधी त्याला विचारत नाही. का? सिक्युरिटी आहे ना, तारण आहे माझ्याकडे. एकच माझ्याकडे गोष्ट आहे. त्यामुळे माझं जे काय कन्सेप्ट आहे कर्जाची, कर्ज वितरणाची, स्क्रुटिनीची, ती कन्सेप्टच मुळात चुकीची आहे. तीच बदलणं याच खरं काळाची गरज आहे असं मला वाटतं. सर्वसामान्य लोकांच्या मनातला प्रश्न आहे, एकीकडे 50,000 1 लाख रुपयाचं कर्ज घेतलं आणि हप्ते त्याचे थकीत असेल तर लगेच त्याच्यावरती नोटिसा येतात, जप्तीची कारवाई होऊ शकते, लिलावापर्यंत जातं. पण दुसरीकडं विजय मल्ल्या, नीरव मोदी यासारखी माणसं करोडो रुपयांचं कर्ज थकीत ठेवून बुडवून परदेशी पळून जातात. त्यांच्यावरती मात्र बँका कारवाई करत नाहीत. हा विरोधाभास किंवा ही विसंगती का? नाही, विसंगती यात विसंगती मी का म्हणणार पुन्हा नाही. राजकारण? नाही, मी विसंगती नाही म्हणणार. ही जी लोक असतात ती अत्यंत हुशार असतात. मी त्यांचे जे काय बॅलन्स शीट डुप्लिकेटपणा जे काय दिलेलं असतं, त्यांच्या चुकीची कागदपत्र दिली, ही फोर्जरी आहे, हे क्रिमिनल ऑफेन्स आहे. हे सगळं असताना त्यांची जी काही एकंदर यंत्रणा असते, कर्ज बुडवायचं हे डोक्यात ठेवूनच पहिल्यापासून अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने त्यांनी त्याची अरेंजमेंट केलेली असते. मला थकीत कधी उघडकीला आल्यानंतर मग कधी पळून जायचं, कधी काय जायचं, अत्यंत सूत्र. हजारो वकील त्यांचे प्लीड करत असतात. गरीब सामान्य माणसाकडे ही यंत्रणा नसते आणि त्याला मुळात कर्ज बुडवायची इच्छा नसते. त्यामुळे हे सगळे विलफुल डिफॉल्टर आहे. आम्ही परवा मी रिझर्व्ह बँकेच्या विरुद्ध खूप ओपनली स्टेटमेंटमध्ये आलो बाहेर की रिझर्व्ह बँकेने अशा फ्रॉडिलंट लोकांना, विलफुल डिफॉल्टरना पण सांगितलं की यांना वन टाइम सेटलमेंटची तडजोड द्या. 8 जूनचं सर्क्युलर आहे. म्हणून मी म्हटलं उद्या विजय मल्ल्या आणि हे सगळी लोक भारतामध्ये राजरोसपणे फिरताना दिसली तर आश्चर्य वाटायचं कारण नाही. का? रिझर्व्ह बँकेने सांगितलं OTS तर द्याच, सेटलमेंट स्कीम तर द्याच, फक्त कुलिंग पिरियड 1 वर्षाचा द्या. म्हणजे काय? वर्षानंतर परत हे नवीन कर्ज घ्यायला एलिजिबल. अरे बापरे. कुलिंग पिरियड वर्षाचा. आमच्या सहकार याच्यामध्ये 6 वर्षाचा आहे, आता याने वर्षाचा केला. म्हणजे वर्षभर तुम्ही तात्पुरतं कुठनं तरी पैसे आणा, OTS घ्या, हजारो रुपये सूट घ्या व्याजामध्ये, खातं बंद करा, वर्षाने परत कर्ज घ्यायला या आणि भारतात उजळ मात्याने फिरा. पण वन टाइम सेटलमेंट जेव्हा तुम्ही OTS म्हटलात, हे OTS करण्यासाठी सुद्धा बँकांना काही बंधन आहेत का किंवा निर्बंध आहेत का की इतक्या पर्सेंटच्या पेक्षा खाली रक्कम भरता येणार नाही डिफॉल्टरकडनं? राष्ट्रीयकृत बँकांना असं कोणतंही बंधन नाही. OTS करताना ते काही बंधन नाही. ते केस वाईज सिक्युरिटी, रिलायझेबिलिटी ऑफ दी सिक्युरिटी, त्यांना वाटलं सिक्युरिटी रिलायझेबल नाहीये, इथं काही मार्केट नाही, पैसे येणारच नाहीयेत, त्यामुळे काय मिळतील ते मिळतील, मुद्दलातून सूट देतात. अच्छा. सहकारी बँकांना मात्र महाराष्ट्र सरकारने एक सूत्र घालून दिलंय, तुम्ही इतकंच घेऊ शकता, सिंपल इंटरेस्ट 6% घेऊ शकता फ्रॉम द डेट ऑफ NPA, आणि त्यामध्ये 6% मिसळायचे, भरलेले पैसे वजा करायचे, सेटलमेंट अमाऊंट येते. अच्छा. ती अमाऊंट त्यांनी 25% भरायची, 75% 2 वर्षात. हे सरकारने एक सूत्र घालून दिलं, स्कीम आखली. वन टाइम सेटलमेंटला सुद्धा त्याचे काही नॉर्म्स आहेत, नॉर्म्स सरकारने करून दिले सहकारी बँकांना, कमर्शियल बँकांना नाही. अच्छा. ते इंडिव्हिज्युअल आहेत, त्यांना सरकारचं भांडवल आहे, त्यामुळे ते काही करू शकतात. आज पण हा दुजाभाव आहे एक प्रकारे. 100%. म्हणून इक्वल लेवल प्लेइंग फील्ड नाही, आम्हाला कुठल्याही सरकारचं भाग भांडवल नाही.
आज बघा मागच्या वेळी तुम्हाला आठवत असेल की 70,000 कोटीचा घोटाळा कमर्शियल बँकांमध्ये झाला. 72,000 कोटी रुपये कॅपिटल इन्फ्यूज केलं गेलं. बरोबर. कॅपिटल म्हणजे काय, आमचा पैसा, जनतेचा. पैसा. त्यामुळे आम्हाला तसं कुठलं नाही. त्यामुळे इक्वल लेवल प्लेइंग फील्ड नाही. आमची जी काही घाटणी आहे, आमचं जे काही व्यावसायिक पद्धत सहकार्याची ती कमर्शियलपेक्षा टोटल वेगळी आहे. त्यामुळं आम्हाला नियमांमध्ये हे जे काही नॉर्म्स आहेत कडक, ही नॉर्म्स आमच्याकरता वेगळे नॉर्म्स असणं ही काळाची गरज आहे खरी. आणि रिझर्व्ह बँकेला मात्र असं वाटतं की सहकार क्षेत्रच नको आहे त्यांना. पतसंस्थांचं भवितव्य काय असेल? कारण मुळात पतसंस्था चळवळ जी महाराष्ट्रामध्ये प्रचंड वेगानं वाढली तेवढ्याच वेगानं खाली आली आणि आता संपत आलेली आहे. अतिशय हाताच्या बोटावर मोजतील इतक्या पतसंस्था राहिलेल्या आहेत. मी पतसंस्थांबद्दल विश्वासार्हता पण तेवढी उरलेली नाही जेवढी पहिली होती. अजूनही काही पतसंस्था उत्तम काम करतायत, पण तरी सुद्धा पतसंस्था चळवळीचं भवितव्य काय असेल असं तुम्हाला वाटतं? मी आत्ताच एका पतसंस्थेच्या सेमिनारमध्ये बोलत होतो. मी त्यांना समज डोक्यात एक पक्क लक्ष ठेवा की खाजगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र, प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर यातला मधला सुवर्ण मध्य म्हणून सहकार उदयाला आला. हो. सामान्य लोकांसाठी, गरीब लोकांसाठी. त्यामुळे पक्क मनामध्ये ठेवा की सामान्य लोकांना सहकाराची गरज आहे. उलट तुम्ही बघताय या सामान्य लोकांकरता तुम्हाला सहकार जगवला पाहिजे, वाढवला पाहिजे. त्याच्याकरता सहकाराची प्रतिमा उंचवली पाहिजे. सहकाराची प्रतिमा उंचवायची असेल तर तुम्ही कसं वागायचं हे ठरवलं पाहिजे. कारण का तुम्ही आज मी त्यांना तेच उदाहरण दिलं, माझ्या कुटुंबाला माझी गरज असेल तर मी कसं वागावं, मी काय खावं, काय प्यावं, काय नियम पाळावेत हे मी ठरवलं पाहिजे. नाहीतर काही दिवसांनी बातमी येईल माझं कुटुंब हवालदिल होईल. तसं समाजाला पतसंस्थांची गरज आहे, तर तुम्ही ती गरज ओळखून तुम्ही जर हे प्रुडेन्शियल नॉर्म्स पाळले, प्रुडंट म्हणजे शाण्या माणसांनी सारासार विचार करून केलेले नियम, हे जर तुम्ही केलेत, मग मी त्यांना सांगितलं तुम्ही म्हणजे उपविधीमध्ये बदल करायला पाहिजे. तुम्ही या लोकांना आज तुम्ही काल एक मुलुंडचं मी त्यांना उदाहरण दिलं, त्या कुठल्या तरी मराठी बाईला प्रवेश नाकारला म्हणून गुजराती सोसायटीत नाकारला, पण तो कायदेशीर आहे ते. आज तुम्ही मी माझ्या इथं गेला की कुठल्याही राजकीय लोकाला माझ्या संचालक मंडळाची निवडणूक लढवता येणार नाही. व्हॅलिड आहे, व्हॅलिड. आज मी बदल करू शकतो, हा व्हॅलिड आहे. तुमच्या एजीएम न जर त्याला मंजुरी दिली असेल, 2/3 लोकांनी जर मंजुरी दिली तर सहकार कायद्यात कुठेही असं नाही की जा तपास. म्हणून तर मी म्हणलं गुजराती लोकांनी काय त्या माणसाचं चुकलं. फक्त त्यांनी मराठी लोकांना प्रवेश नाही असं न म्हणता इथं फक्त गुजराती लोकांना प्रवेश आहे असं म्हणायला पाहिजे होतं. पॉझिटिव्हमध्ये बोलला असता. तो नियम आहे, सुप्रीम कोर्टचे निकाल आहेत. आज तुम्ही म्हणू शकता, तुम्ही जर असं म्हटलं ही नको आहे मला गुंड लोक ज्याच्यावर 302 क्रिमिनल गुन्हे दाखल आहे तो सभासद होऊ शकत नाही, निवडणूक लढू शकत नाही. तुम्ही बायलामध्ये नियम करू शकता, पण ती ताकद पाहिजे. ही ताकद कधी येते? मी सिगरेट पीत नसेल तरच दुसऱ्याला पिऊ नको असं म्हणतो. मी पीत असेल तर दुसऱ्याला पिऊ नको म्हणायचा हक्क त्याच वेळी मी गमावून बसतो. आज बायलाच करताना संचालक मंडळामध्ये आज मी जर क्लीन असेल तर मी म्हणू शकतो, पण तेवढी ताकद पाहिजे. म्हणून पतसंस्था चळवळ अतिशय उत्तम आहे होती, पण जर ती अधिक निकोप आणि अधिक चांगल्या पद्धतीने चालवायची असेल तर आचारसंहिता असली पाहिजे. त्याच्या प्रतिमा संवर्धनासाठी आचारसंहिता. मग लोक म्हणतील नाही बाबा चांगलं आहे. मी आजच सांगितलं, आता एक जण माझ्याशी बोलत होते, मी त्यांना सांगितलं मी जामीनदाराला सांगितलं हे तुझे अधिकार आहेत, हे तुझे हे. तुम्ही कधी जामीनदाराला सांगत नाही. जामीनदाराला तुम्ही सांगितलं तुझी जामीनगी रिस्ट्रिक्ट करता येते सही करताना की माझी जामीनकी फक्त नाही फक्त पगारा पुरती, तुला लिहिता येतं, तुझी बाकीची ॲसेट वाचते हे सांगितलं तर त्याचा तुझ्यावर विश्वास बसेल. पण असं जामीनदाराला करता येतं कायद्याने? अरे बापरे. पण आपल्याकडे तर सरसकट असं आहे की जर कर्जदार सापडत नसेल, कर्जदार दाद देत नसेल तर जामीनदाराची मानगूट धरायची. जामीन इव्हन जामीनदाराकडे पैसे वसूल केल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या कलम 140 नुसार कर्जदाराच्या मालमत्तेवर त्याचा बोजा निर्माण होतो, हे पण जामीनदाराला कोणी सांगितलं नाही. त्यामुळे जामीनदार त्याच्याकडे पैसे वसूल करू शकतो. हे सगळं जे आहे ना, हे अवेअरनेस साक्षरता तुम्ही दिलं तर सहकार क्षेत्राचं नाव मोठं होईल. सहकार क्षेत्राबद्दल लोकांच्या मनामध्ये विश्वास वाढेल. ही लोक चांगली आहेत, लोकांसारखं जगलेरी करत नाहीत, आणि मग नावलौकिक वाढेल. आणि एकदा का नावलौकिक वाढला तर बिझनेसला काही अडचण नाही. आपण शेवटच्या टप्प्यात आलो या मुलाखतीच्या. अतिशय इंटरेस्टिंग आणि महत्त्वपूर्ण माहिती विद्याधर अनास्कर सर देत आहेत. सर, एकीकडं सध्याचा जमाना हा प्रायव्हेटायझेशनचा आहे, खाजगीकरणाचा आहे असं आपण म्हणतो. सगळा काळच आता हा खाजगीकरणाचा आलेला आहे. अशा वेळेला नॅशनलाइज बँका सुद्धा या देशात अतिशय कमी राहतील, हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या नॅशनलाइज बँका होतील.
बाकी सगळ्या बँका एकमेकांमध्ये मर्ज करतील असं बोललं जाते, तशी ऑलरेडी प्रोसेस पण सुरू झालेली आहे. म्हणजे असं म्हटलं जाते की 2028 पर्यंत भारतात 6 ते 8च नॅशनलाइज बँका राहतील. अशा परिस्थितीमध्ये नागरी सहकारी बँकांचं भवितव्य अधिक अडचणीत येईल असं वाटत नाही का? ती भीती नाही आहे का? ही प्रोसेस सुरू झाली 2004 मध्ये. कम्युनिस्ट खासदार दासगुप्ता याच्या प्रश्नाला उत्तर देताना तत्कालीन वित्तमंत्री त्यांनी सांगितलं होतं की आम्ही फक्त 5च नॅशनलाइज बँका ठेवू. त्यामुळं अमलगमेशन मर्जर, कारण का जागतिक पातळीवर आम्हाला हे आपण गॅटमध्ये हे केल्यानंतर संपूर्ण जग हीच एक बाजारपेठ झाल्यानंतर एकंदरीतच हे संपूर्ण क्षेत्र NPA निकष आल्यानंतर एक स्ट्रॉंग बँक असावी. त्यामुळे बँकिंग क्षेत्र कमी अमलगमेशनकडे झालं. पूर्वी इंदिरा गांधींच्या काळात धोरण वेगळं होतं, लहान परंतु अनेक बँका. आता धोरण बदललं आहे, कमी परंतु मोठ्या बँका. तेव्हा सरकारची पॉलिसी बदलल्यामुळं ती पॉलिसी नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला पण ॲप्लिकेबल आहे. आज त्याने काय केलं, 2005 पासून M&Aची पॉलिसी सुरू केली, ॲक्विजिशन अँड मर्जरची पॉलिसी. शक्यतो सांगता तुम्ही लव्ह मॅरेज करा आपापसात, नाही केलं तर आम्ही अरेंज करायला बसलेलोच आहोत. त्यामुळं या लोकांचं आज सुरू केलंय की जे अडचणी म्हणून निकष कडक केले की त्याला सांगायचं की तू मर्ज हो, नाही मर्ज झालं तर आम्ही लिक्विडेट करू. अनेक मोठ्या बँकांना त्यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे, फारस्वत सारख्या मोठ्या बँकांना, मोठमोठ्या की 20,000 कोटीच्या वर असणाऱ्या बँकांनी स्वतःचं रूपांतर कमर्शियल बँकांमध्ये करावं. अशा प्रकारचं रिझर्व्ह बँकेने सर्क्युलर काढले, चक्क सर्क्युलर आहे. लेखी सर्क्युलर आहे. त्यामुळे ज्या बँकांचं 20,000 कोटीच्या वरती डिपॉझिट्स आहेत त्या लोकांनी स्वतःचं रूपांतर व्यापारी बँकांमध्ये करावं. ही थ्रेट आहे. त्यामुळे परवा मी अमित शहाच्या पुढं एका भाषणामध्ये म्हटलं, त्यांच्या पुढं बोलत होतो, मी त्यांना सांगितलं, साहब जी ये किसी सामान्य नागरिक का सक्ती से धर्म परिवर्तन करणे जैसा है. आणि त्याने त्याची दखल घेतली. त्यानंतर त्यांनी रिझर्व्ह बँकेला सांगितलं, त्यानंतर रिझर्व्ह बँकेने त्याच्यावरचा फॉलोअप आत्ता आमच्याकडे बंद केला आहे. त्यामुळे शक्यतो त्यांना हेच आहे की हे क्षेत्र कमी करायचं, स्ट्रॉंग पण कमी, मोठ्या परंतु कमी बँका हे सूत्र आहे. परंतु सहकारी बँकिंग क्षेत्राच्या बाबतीत ते उपयोगी नाही का, तर सहकारी बँकिंग क्षेत्र तळागाळापर्यंत पोचलंय. एखाद्या भाजीवालीचे 50 रुपये डेली कलेक्शनच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत आणायचं काम ICICI बँक करू शकणार नाही, ते सहकारी बँक पतसंस्था करू शकेल. त्यामुळे ती चळवळ जिवंत राहिली पाहिजे का. आज भारतातल्या जवळजवळ 40% लोकांना बँकिंग हॅबिट्स नाहीत. तो पैसा आजही गाडग्या मडक्यात आहे. तो पैसा जर अर्थव्यवस्थेत आणायचा असेल तर सहकार चळवळ जिवंत ठेवणं ही शासनाची जबाबदारी आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, सहकार ही शासन प्रणीत चळवळ आहे. हे शासन विसरतं का काय असं वाटायला लागलंय. आता केंद्र तर विसरत नाही आता नवीन सहकार मंत्रालय उघडल्यापासून, परंतु राज्य विसरतं का काय असं वाटायला लागलेलं आहे. त्यामुळे सहकार ही शासन प्रणीत आहे चळवळ, ही शासनाची चळवळ आहे. गरीब लोकांना शासनाने भाग भांडवल द्यायचं आणि सहकार चळवळीत आणायचं हे पूर्वीपासून आहे. म्हणजे जवाहरलाल नेहरूंच्या काळामध्ये पहिल्या पंचवार्षिक एक चॅप्टर घातला गोरावाला समितीने की प्रत्येक खेडेगावात एक सहकारी संस्था, एक ग्रामपंचायत, एक शाळा कंपल्सरी. त्यामुळं सहकारी संस्था असली पाहिजे. त्यामुळे आजही यामध्ये यंगस्टर लोकांना जर आणायचं असेल तर शाळेपासूनच आपल्याला सहकार सुरू केला पाहिजे. अभ्यासक्रमात सहकार आणला पाहिजे. लिज्जत अमूलसारख्या यशस्वी स्टोरीज आणल्या पाहिजेत. पूर्वी शाळांमध्ये सहकार भांडार होतं, आता बंद झाले. हे सगळं यंगस्टर आपल्याला आज आमच्या बँका पुढचं ग्राहक बघायला जा तर 55 वर्षाच्या पुढचा आहे. आमच्याकडे 23, 24, 25चा ग्राहक नाही. तो सगळा कमर्शियल बँकांमध्ये अजून 20-30 वर्ष बसले तर आमच्या पुढं 80-90चा ग्राहक येईल. मग ते हे आत्तापासून विचार करून अत्यंत विचारपूर्वक युवकांमध्ये सहकार चळवळ ही कशी रुजेल याचा आपल्याला विचार करावा लागेल. काय वाटते तुम्हाला, सहकार चळवळीचं एकूण फक्त बँकिंग इंडस्ट्री नव्हे, ओव्हरऑल जी सहकार चळवळ आहे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मी तुम्हाला सांगितला. त्याच्यामधल्या म्हणजे सहकार म्हणजे स्वाहाकार अशी जी एक फ्रेज मध्यंतरी आलेली होती, या सगळ्या परिस्थितीमध्ये सहकार क्षेत्राचं भवितव्य काय असेल याच्यावर एकच आहे, भवितव्य चांगले असं मला वाटतं. प्रोव्हाइडेड, आशावाद आहे. प्रोव्हाइडेड नाही प्रोव्हाइडेड, त्याला हे आहेच ना. माझी प्रतिमा संवर्धनाचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे. म्हणजे माझ्या सहकारात चुकीची गोष्ट बाजूला घडत असेल तर मी गप्प बसणं हा गुन्हा आहे. बरोबर, हा मी गुन्हा करतोय. मी चुकीची गोष्ट घडतोय तर त्याला सांगितलं पाहिजे हे तुझं चूक आहे, नाहीतर मी योग्य ठिकाणी जाऊन त्याला वाचा फोडीन. हे जर मी केलं तरच मी सहकार वाचवतो. नाहीतर मला काय करायचंय, सहकार हे माझं घर आहे.
एक बँक बुडली तर त्याचा परिणाम संपूर्ण सेक्टरवर होणार आहे. त्यामुळं तुमचं सहकार वाईट असं मला लोक म्हणतात. तुमचं सहकार वाईट, तुमचा सहकार वाईट. म्हणजे माझी बँकेपुरतं आज माझ्या राज्य बँकेने खूप काही केलं, पण मला तेवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे. माझं सगळ्या सहकार क्षेत्राबद्दल लोकांनी चांगलं बोललं पाहिजे. याच्याकरता त्यांची बॉडी फिनान्शियल डिसिप्लिन हॅबिच्युअल झाली पाहिजे. प्रत्येकाला नैतिकतेचं भान पाहिजे. आणि हे जे राजकारण आणि हे यांचं दोन्ही क्षेत्र तुम्हाला वेगळी केली पाहिजे. एकमेकात मिक्स केलं तर वापर होणारच आहे. हा 100% ज्या बँका साखर कारखाने अडचणी झाले त्यांनी त्यांचा पैसा डायव्हर्सिफाय केल्याशिवाय ते अडचणी आलेले नाहीत, ही वस्तुस्थिती त्यांनाही माहिती. आज मीडियाला दोष देण्यात काय अर्थ आहे? मीडिया त्या एखाद्या बँकेवर एखादा आमदार खासदार असेल तर त्या बँकेत काय घोटाळा झाला तर बातमी मोठी येते, पण त्या बँकेत कुणीही राजकारणातला मनुष्य नसेल आणि त्या बँकेत काय झालं ते बातमी पण येत नाही. का तर लाईमलाईट मधला मनुष्य नाही तिथं. खरंय. नैतिकता, अर्थसाक्षरता, शिस्त आणि जागरूकता या 4 पायांवरती सहकार क्षेत्र टिकू शकेल. आणि आत्ता जसं अनास्कर सर म्हटले, सहकार ही समाजाची जबाबदारी आहे. या देशाच्या इतिहासामध्ये सहकार होता, वर्तमानात आहे आणि भविष्यात सुद्धा सहकार क्षेत्रच अनेकांना तारू शकतं. आपण जाता जाता म्हणतो की सहकार क्षेत्र म्हणजे आपल्या समाजाचा अर्थकणा आहे. ते खरं आहे, पण या सहकारामध्ये जर काही चुकीच्या वृत्ती शिरत असतील तर त्याला पायबंद घालण्याचं काम त्या सहकारी संस्थेच्या विश्वस्तांचं, सभासदांचंच आहे. केवळ मी तिथे त्या जनरल बॉडीला जाऊन तिथे मला मिळणारं जेवण आणि तिथं मिळणारं पाकिट घेऊन किंवा तिथं मिळालेली भेटवस्तू घेऊन येतोय एवढ्यापुरतंच थांबून चालणार नाही आहे. सहकार क्षेत्राच्या आणि सहकारी बँकिंग सेक्टरच्या एकूणच सध्याच्या कामकाजाविषयी, रिझर्व्ह बँकेच्या धोरणाविषयी आणि या सहकारी बँकिंग सेक्टरकडून होत असलेल्या कामाविषयी विद्याधर अनास्कर सरांनी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यांनी जे आज मार्गदर्शन केलं हे सहकारी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये विद्याधर अनास्कर सर वेळ काढून आले, मनमोकळेपणानं बोलले, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. सर नमस्कार. नमस्कार. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.